महाराष्ट्र कांग्रेस नेता नाना पटोले ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्र सरकार पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि भाजपा महिलाओं के मुद्दों पर लोगों को गुमराह कर रही है। पटोले ने आरोप लगाया कि महिला आरक्षण बिल 2023 में पारित होने के बावजूद उसे लागू करने में देरी की गई है, जिससे सांसद में महिलाओं की भागीदारी बढ़ सकती थी। भाजपा नेता गिरीश महाजन के कथित वीडियो पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने इसे सत्ता के अहंकार का उदाहरण बताया और कहा कि सरकार जनता को परेशान करने के लिए सत्ता का दुरुपयोग कर रही है। महिलाओं की सुरक्षा को लेकर उन्होंने गंभीर चिंता जताते हुए कहा कि महाराष्ट्र के कई जिलों में बड़ी संख्या में महिलाएं और लड़कियां लापता हो रही है, लेकिन सरकार इस मुद्दे को छिपा रही है। ये सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमची सत्ता आहे आणि या सत्तेचं त्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण काल फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि सामान्य लोकांनी त्याच्यावर कसं ट्रोल केलं। आणि जी महिला एकीकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या महिलांच्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर भी निशाना साधते हुए पटोले ने कहा कि बड़े दावों के बावजूद देश में महिलाओं का सम्मान सुरक्षित नहीं है। वहीं राहुल गांधी को लेकर दिए गए बयान पर उन्होंने भाजपा पर लोकतंत्र और संविधान का अपमान करने का आरोप लगाया। ते तुम्हाला चुकीचं ऐकायला मिळालं असेल। भाजप आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे स्वतःच सिरियल लॉयर आहेत आणि त्याच्यामुळे अशा वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। खोटं बोलण्याला हे लागतं। महिला बिलाच्या बद्दलचं ज्या पद्धतीनं लोकांना भ्रमित करण्याचं काम ते करतात आहे। 2023 मध्ये 21 सप्टेंबर 2023 ला महिला बिल पारित झालेला आहे, राष्ट्रपतीची सही झालेली आहे, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे। 2024 मध्ये तुम्हाला लागू करायला कोणी थांबवलं होतं? आज 181 महिला सभागृहात आपल्याला पाहायला मिळाले असते। यांनी सांगितलं की आम्ही जातीनिहाय जनगणना करू। आता ते म्हणतात की आम्ही घराचे पहिले गणना करतोय। तुमच्याजवळ सगळं रेकॉर्ड आहे, घर किती आहेत, महानगरपालिकेकडे आहे, ग्रामपंचायतीकडे आहे, नगरपंचायत नगरपालिकाकडे आहे। पण खोटं कोण बोलताय? बहुजनावर सातत्यानं अन्याय करणारी जी मानसिकता होती ती आज सत्तेमध्ये आहे आणि ही सत्तेतली मानसिकता बहुजनांकडून त्याच्या तोंडातला घास हिसकण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून स्वतःच ते खोटं बोलतात आणि म्हणून या खोट्या बोलणाऱ्या लोकांना आता जनतेने ओळखून घेतलेलं आहे आणि भाजप पासून लोक कंटाळलेली आहेत, अशी परिस्थिती आज आहे। हे सत्तेचा माज जो आहे ना, तो माज आहे। त्यांना ना लोकशाही मान्य आहे, त्यांना ना संविधान मान्य आहे आणि आम्हीच आता अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत, ही भावना आता फडणवीसांच्या आणि भाजपच्या डोक्यात आलेली आहे। त्यामुळे गर्व आहे आणि ह्या गर्वाचं घर खाली जनता करेल अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो।